अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं पन्हाळा नगरपरिषद परिसरात उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। आज अखेर नगरसेवक उमेदवारांसाठी 82 तर नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। जनसुराज्य शक्ती पक्षाकडून स्थानिक गटाला एकत्र करून पन्हाळा नगरपरिषद बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत। जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी 1 आणि नगरसेवकांच्या 12 जागांसाठी एबी फॉर्म देण्यात आलेत। तर शाहू महाआघाडी किल्ले पन्हाळा यांना 4 जागा, शिवशाहू आघाडीला 2 जागा आणि भाजपला 2 जागा देऊन पन्हाळा नगरपरिषद बिनविरोध करण्यात येणार असल्याचं जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट राजेंद्र पाटील यांनी सांगितलंय। त्याचबरोबर 1 ते 20 जे उमेदवार आहेत की 10 प्रभागामध्ये प्रत्येकी 2 ह्यामध्ये सर्वसमावेशक सर्वांच्या विचारानं या चारही आघाड्यांना विश्वासात घेऊन आणि अपक्षांना सुद्धा या पक्षातर्फे किंवा सावकर साहेबांच्या तर्फे माझी विनंती आहे की या आपल्या पन्हाळ्याचा नावलौकिक जास्तीत जास्त कशा पद्धतीनं करता येईल त्या दृष्टीने त्यांनी या सर्वांनीच या प्रक्रियेमध्ये समाविष्ट व्हावं। प्रत्येकाला न्याय जितका देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न या पक्षामार्फत असू दे किंवा सावकर साहेबांच्या या व्हिजनमध्ये होणार आहे आणि त्या दृष्टीनं सर्वांनीच या प्रक्रियेमध्ये समाविष्ट व्हावं आणि सावकर साहेबांच्या प्रयत्नाला यश द्यावं। आणि एक पन्हाळा नगरपरिषद निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी उमेदवारी अर्ज माघारीनंतरच निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे।